मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर डिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। स्थानिक संस्था करासह किरकोळ विक्री क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीला विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांनी आज बंद पुकारला होता। बंदला राज्यातील सर्व व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे घाऊक आणि किरकोळ माल विक्रीची लाखो दुकाने आज बंद होती। पुण्यासह राज्यातील अनेक महापालिकांमधील जकात 1 एप्रिलपासून रद्द होत असून त्याऐवजी महापालिकांमध्ये एलबीटी लागू होणार आहे। या नव्या कराला व्यापारी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे। एलबीटी तसेच किरकोळ विक्री क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीला विरोध करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या अंमलबजावणीमुळे व्यापारी वर्गाला ज्या अडचणी येत आहेत त्याकडे राज्य व केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी बंद पुकारला आहे। जकात रद्द होणार अशी घोषणा करण्यात आली असली तरी जकातीऐवजी एलबीटी हा नवा कर आणला जात असून त्यातील अनेक तरतुदींमुळे व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे। त्यामुळे एलबीटी हा नवा कर सुटसुटीत, सुलक्ष व समान असावा अशी व्यापारी संघटनांची एकमुखी मागणी आहे। न्यायिक यंत्रणा व्यवस्थापनासाठी सरकारने अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करावी अशी मागणी पक्षकार संघाच्या वतीने करण्यात आली। पक्षकार संघाचे सचिव भावी जोशी, संस्थापक सदस्य ॲडव्होकेट असीम सरोदे यावेळी उपस्थित होते। ॲडव्होकेट सरोदे म्हणाले, राजकीय लोकांकडून न्यायव्यवस्थेला कायम अडगळीत टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे। सर्वोच्च न्यायालयाने लोकसंख्येच्या प्रमाणात न्यायाधीशांची संख्या वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत। 1 लाख लोकसंख्येमागे 50 न्यायाधीश असणे अपेक्षित असताना आर्थिक तरतूद नसल्याने नेमणुका होत नाहीत। न्यायालयीन इमारतीसाठी केंद्र सरकारने राज्यात थेट गुंतवणूक करणारी आर्थिक तरतूद केली पाहिजे। न्यायालयाबरोबरच इतरही न्यायिक यंत्रणा दुर्लक्षित असल्याचे ॲडव्होकेट सरोदे यांनी यावेळी सांगितले। सामान्य माणसं, गरीब माणसं, जे मध्यमवर्गीय आहेत हे सगळेजण न्यायव्यवस्था वापरण्याचा प्रयत्न करतात, कारण की त्यांनाच न्याय पाहिजे असतो, त्यांच्यावर अन्याय पण होत असतो। या पार्श्वभूमीवर जे अतिश्रीमंत आहे किंवा श्रीमंतांच्या कॅटेगरीमध्ये येणार आहेत त्यांना बरेचदा न्याय वगैरे अशी आवश्यकता नसते न्यायालयांची। त्यांच्या पद्धतीने ती न्याय मिळवतात, तडजोडीच्या माध्यमातून पण आणि पैशाच्या माध्यमातून पण। तर या न्यायव्यवस्थेवर जी गरिबांची आहे, जी गरिबांसाठी आहे आणि जी सामान्य आणि मध्यमवर्गीय लोकांना आधार ठरणारी आहे, आता 2 जिल्ह्यांमध्ये आणखी सुरू झालं, सोलापूरला उद्घाटन झालं, अकोल्याला झालं, तर त्याच्या 12 जिल्ह्यांव्यतिरिक्त कुठेही कौटुंबिक न्यायालय नाही। त्याच्यामुळे मग ज्या अनेक सुविधा कौटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून मिळतात, ज्या समुपदेशनाच्या आहेत, तडजोडीच्या माध्यमातून ते प्रकरण सोडून येतात, त्या सगळ्या अनेक लोकांना नाकारण्यात येतात एक प्रकारे। तर ती सगळी अव्यवस्था ही आर्थिक तरतूद नसल्यामुळे आहे असं मला वाटते। तुटपुंजी आणि न्यायाधीशांचे पण अनेक प्रश्न आहेत। मी अनेक ठिकाणी व्हिजिट करतो तेव्हा अहमदनगर, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, त्यानंतर कोल्हापूर, सोलापूर, सांगली या सगळ्या ठिकाणी जेव्हा आम्ही न्यायालयांना भेट दिल्या तर अगदी काही ठिकाणी अशी एक छोटीशी रूम आहे, तिथे न्यायाधीश काम को देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें।
दिवस चालणाऱ्या या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने पाठिंबा दिला आहे। या आंदोलनात नयना पुजारी यांचे कुटुंबीय सहभागी होणार आहे। खुल्या व्यासपीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये पुण्यातील अनेक संस्था सहभागी होणार आहेत। नयना पुजारी प्रकरणातील फरार असणारा मुख्य आरोपी योगेश राऊत याला अटक करावी, आरोपी फरार झाल्यापासून पोलीस यंत्रणेने केलेल्या कार्यवाहीचा लेखी खुलासा देण्यात यावा अशी मागणी या व्यासपीठातर्फे करण्यात आली आहे। डॉक्टर शाकिरा इनामदार, अजय भारदे, प्रितेश प्रभुणे, सागर अत्रे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। हे सिद्ध, हाय। अरे ये क्या, पेढ़ा और लड्डू दोनों एक साथ? हाँ, एडमिशन का पेड़ा और नौकरी का लड्डू। ये कैसे? अब तो खुशी होगी डबल, क्योंकि सिद्धांत कॉलेज आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल। MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज। ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत 30 कॉम्प्युटर आणि फर्निचर जळून भस्मसात झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली। आगीत बँकेचे सुमारे 75 लाखांचे नुकसान झाले आहे। मात्र बँकेतील कागदपत्रे, रोकड आणि लॉकरमधील मौल्यवान वस्तू सुरक्षित असून खातेदारांनी घाबरू नये असे आवाहन बँकेच्या व्यवस्थापकांनी केले आहे। आज पहाटे टिळक रस्त्यावर वाहतुकीचे पट्टे आखण्याचे काम एक रंगारी करीत होता। बँकेतून धूर येत असल्याचे त्याने पाहिले। त्याने त्वरित अग्निशमन दलाला ही माहिती कळवली। माहिती कळताच 4 बंब टँकर घटनास्थळी दाखल झाले। सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय नागलकर, उपअधिकारी ओमकार पवार, केंद्र प्रमुख सुनील गिलबिले, राजेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जवान मुबारक शेख, कैलास पायगुडे, दावल शेख, दिलीप बिबवे, राहुल नलावडे, दळवी, रणदिवे, रियाज शेख, संदीप यडशी, बाळा चव्हाण, असीम शेख यांनी त्वरित बँकेच्या शटरचे कुलूप तोडले। प्रचंड प्रमाणात धूर साठल्यामुळे काचा फोडून दूर जाण्यासाठी वाट करून दिली। पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली। बँकेतील कपाटे उष्णतेमुळे प्रचंड तापली होती। पाण्याचा मारा करून ही कपाटे थंड करण्यात आली। त्यामुळे बँकेतील कागदपत्रांना झळ पोचली नाही अशी माहिती केंद्र प्रमुख सुनील गिलबिले यांनी दिली। जो देर रात को 4:52 में बोहिटे नाम का एक यहाँ रास्ते पे पट्टी मारने वाला जो कर्मचारी है उसको मालूम पड़ा कि यहाँ आग लग चुकी है। धुआं वगैरह देखा उसने, तुरंत हमको कॉल किया 4:52 को। तो जैसे हमने देखा तो ये बैंक जो है वो क्लोज थी, बंद थी। हम लोगों ने कटर के सहायता से ना वो लॉक वॉक को तोड़ दिए और फिर चारों जगह से पानी मारा और आधे घंटे के अंदर आग को कंट्रोल में लाया गया। अगले 1 घंटे के अंदर आग को पूरा बुझाया गया। हमारे तो 4 फायर इंजन और 1 वाटर टैंकर था जो आग बुझाने के काम में कार्यरत था। नुकसान का अंदाजाना तो अभी वो ब्रांच मैनेजर ले रहे हैं, लेकिन इनका ब्रांच मैनेजर का ये है, उनका ये मत है कि उनका जो इम्पोर्टेंट डॉक्यूमेंट है वो सब बच गया है और उनका जो लॉकर्स है वो वगैरह बच गए हैं। आग का कारण क्या हो सकता है? आग का कारण प्राथमिक अंदाजन से तो शॉर्ट सर्किट हो सकता है, क्योंकि वो बंद थी और यहाँ बैटरी बैकअप लगाया हुआ रहता है सब कंप्यूटरों को और वो बैटरी बैकअप कंटिन्यू रहता है। तो मुझे लगता है पहले तो कि वो बैटरी बैकअप को शॉर्ट हुआ होगा, उसके अंदाजन से हुआ होगा। क्या जला है? पूरा जो लास्ट फ्लोर में पूरे फर्नीचर वगैरह, कंप्यूटर्स वगैरह जो कुछ है सब जल गया है, लेकिन उसका डिटेल ब्रांच मैनेजर से मिल जाएगा।
जागतिक महिला दिनानिमित्त विविध संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मोघे म्हणाल्या, सामान्य स्त्रियांच्या मागण्यांच्या जाहीरनाम्याकडे लक्ष वेधण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आलोचना, आशा, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, बापू ट्रस्ट, बाळजा ट्रस्ट, भारतीय महिला फेडरेशन, कागद काच पत्रा, कष्टकरी पंचायत, नारी समता मंच, श्रीमुक्ती संघटना, पुणे शहर मोलकरणी संघटना आदी महिला संघटना यात सहभागी होणार आहेत. संसदेमध्ये वर्मा समितीच्या अहवालावर सविस्तर चर्चा करावी. लैंगिक अत्याचारासंबंधी अध्यादेशात पुरुषांकडून होणारे लैंगिक अत्याचार असा उल्लेख करावा. विवाहांतर्गत लैंगिक बळजबरीचा बलात्काराच्या व्याख्येत समावेश करावा. या मागण्यांसाठी रॅली काढण्यात येणार आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. घोरपडी मुंडवा रेल्वे उड्डाणपूल समितीच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. 15,000 सह्यांचे निवेदन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देणार असून या निवेदनाद्वारे पंतप्रधानांनी मदत व हस्तक्षेप करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती निवृत्त लेह कर्नल M.K. गुप्तारे व आलोक पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. घोरपडी रेल्वे क्रॉसिंगवर पादचारी व वाहन चालकांना होणारा मनस्ताप दिवसेंदिवस वाढत जात आहे. घरातून बाहेर पडणारी व्यक्ती आपल्या नियोजित स्थळी वेळेवर पोहोचू शकेल की नाही याचा भरोसा कोणीही देऊ शकत नाही. दिवसेंदिवस जाणाऱ्या रेल्वेच्या व प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता घोरपडीमधील रेल्वे फाटक बंद असण्याच्या कालावधीत वाढच होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उड्डाणपुलासाठी आवश्यक असणारी जमीन देण्यास संरक्षण खाते तयार नाही, तर संरक्षण खात्याचा असा दावा आहे की जर हे पूल तयार झाले तर ते सभोवतालच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरतील. या आडमुठ्या धोरणामुळे सामान्यांची रोजच्या घडीला ससे होलपट होत आहे. सह्यांसोबत एक निवेदन देऊन पंतप्रधानांना संरक्षण खात्याची जमीन उड्डाणपुलासाठी मिळावी यासाठी त्यांच्या हस्तक्षेपाची विनंती करण्यात येणार आहे. 1 मे रोजी यासाठी शांतता मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून गरज पडल्यास मुंबई उच्च न्यायालयात याबाबत जनहित याचिका देखील दाखल करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. माहेर सोडून सासराले, इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.